धाराशिवच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे। ठाकरेंचे सुपर ऍक्टिव्ह खासदार ओमराजे निंबाळकर शांत का आहेत? पहिल्यासारखे धाराशिवच्या राजकारणात ते सक्रिय दिसणारे ओमराजे पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना आणि बैठकांना गैरहजर राहतात। मतदारसंघातील त्यांचा वावर सुद्धा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला आहे अशी चर्चाही आहे आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा भाष्य ते करत नाहीयेत। त्यामुळेच ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात असताना सुद्धा ओमराजे गप्प आहेत। त्यामुळे ओमराजेंच्या मनात नेमकं काय चाललंय हा प्रश्न निर्माण झालाय। ठाकरेंचे खासदार ओमराजे शांत का? बैठकांना दांडी, राजकीय घडामोडींवर मौन। रविवारच्या ठाकरेंच्या बैठकीला जाणार की नाही? खासदार ओमराजे निंबाळकरांच्या मनात आहे तरी काय? ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार। शिवसेनेत मोठी फूट पडली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। मात्र त्या कठीण काळातही ओमराजे निंबाळकर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले। ज्या पक्षाने मला घडवलं त्या पक्षाशी मी कधीच गद्दारी करणार नाही अशी भूमिका घेणारे ओमराजे सध्या मात्र राजकीय दृष्ट्या कमालीचे शांत झालेत। पक्षाच्या बैठका, संघटनात्मक कार्यक्रम आणि स्थानिक राजकीय घडामोडींमध्ये पूर्वीसारखी त्यांची उपस्थिती दिसत नाही। विशेष म्हणजे उस्मानाबाद, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सुद्धा ओमराजे यांची अपेक्षित सक्रियता दिसलेली नाही। अंबादास दानवे यांचा दौरा असो किंवा पक्षाच्या प्रचार बैठका, अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर मतदारसंघातही त्यांचा वावर कमी झाल्याची चर्चा आहे। त्यामुळेच त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये अत्यंत आक्रमकपणे, अत्यंत मी तर म्हणतो की खालच्या पातळीला जाऊन आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबाबद्दल तुम्हाला माहिती आहे, कळमच्या सभेत सुद्धा शिंदे साहेबाची मिमिक्री केली। त्यांचा जो जोश होता तो जिल्हा नगरपालिकेच्या निवडणुकानंतर, जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निकालानंतर कुठंतरी कमी झालाय असं वाटतंय आणि त्यामुळं कदाचित ते जास्त सक्रिय नसतील। मतदारसंघात सुद्धा सक्रिय दिसत नाहीत, बैठकांना नसतात। आता कालच्याच बैठकीचं तुमच्या मार्फतच आम्ही बघितलंय की कालच्या त्यांच्या पक्षाच्या बैठकीला नव्हते। आता का नव्हते, का नाही ते त्यांचे त्यांना। ऑपरेशन टायगर असो, विधान परिषद निवडणूक असो किंवा जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, ओमराजे कोणत्याही विषयावर स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीत। त्यामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर मुंबईपर्यंत ओमराजेंच्या मौनाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। तुला माहिती असावं या गोष्टीचं, आणि त्याने आता सांगितलंय की त्याच्या वक्तव्यामध्ये की आम्हाला माहिती आहे आणि ते जाणार आहेत। या सगळ्या गोष्टी चांगली गोष्ट आहे ना, काय बाजूला कुठं जातात। शिंदे साहेबांकडे येत असेल तर चांगली बाब आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करू शिंदे साहेबांच्या वतीने। उभाटा गटाच्या 10 पैकी 10 खासदार पुढच्या 2-3 वर्षामध्ये उभाटा गटासोबत राहणार नाहीत। तुम्ही लिहून घ्या, संजय राऊत सुद्धा उभाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। ओमराजेंच्या या शांततेवर विरोधक टीका करत असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मात्र वेगळाच दावा करतायत। ओमराजे कुठेही जाणार नाहीत, ते पक्षासोबतच ठामपणे उभे आहेत असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। ऑपरेशन टायगरच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचं सांगत पक्षाकडून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू झालाय। संपर्कात तसं पाहिलं तर सगळेच लोक सगळ्यांचे असतात। एखादा माणूस उद्या माझे एकनाथ शिंदेंची भेट झाली म्हणून का मी त्यांच्या पक्षात जाणार नाहीये असा त्याचा अर्थ होत नसतो। आता समजा ते नगरविकास मंत्री आहे, मी आमदार आहे, माझे ते 4 कामं आहेत, तर मी त्यांना भेटू शकतो। मी भेटू नये असं कोणी सांगितलं, पण असं कोणी भेटलं असेल म्हणून लगेच त्यांच्या पक्षात जाणार, मला वाटतं हे म्हणणं चुकीचं आहे। या सर्व चर्चेत ओमराजे निंबाळकरांचं मौन सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे। झी 24 तासनं या संदर्भात ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यासच नकार दिलाय। ओमराजे निंबाळकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यासाठी आम्ही संपर्क केला, मात्र ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला। त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या या मौनाचा नेमका सूचक इशारा काय आहे याचीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये नाव, पक्षाच्या बैठकींमध्ये अनुपस्थिती,
विधान परिषद निवडणुकीतील मर्यादित सहभाग आणि राजकीय घडामोडींवर कायम मौन. या सगळ्या पार्श्वभूमीवर धाराशिवच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न विचारला जातोय, खासदार ओमराजे निंबाळकर शांत का? आता या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. मात्र सध्या तरी ओमराजेंच्या मौनामुळे धाराशिवचं राजकारण चांगलंच तापलंय. आता त्यात उद्धव ठाकरेंनी रविवारी बोलवलेल्या बैठकीला ओमराजे जातात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव.